अशात तिनं त्यांच्याकडे जाऊन राहणं आम्हाला जरा जड जातंय. आता आता तुम्हीच काहीतरी करा. माणिकवर कृपा करा आणि दिगुशेठ आणि माणिकची सोयरीक होईल असं काहीतरी करा, म्हणजे भरून पावलो. आमची एकुलती एके होती. आमचं हे ऐश्वर्य सगळं तिचंच आहे, तिलाच मिळणार आहे सगळं. फक्त तिच्या मनासारखं होईल असं बघा महाराज, बस. मनासारखं तर आमच्या होणार, तुमचं ऐश्वर्य आमचं होणार. सावकार, लवंग वेलदोडा घ्या, मुखशुद्धीसाठी चांगलं असतं. नकोय मला. असं काय करता हो सावकार? मी तुम्हाला इतका जीव लावते आणि तुम्ही मात्र माझ्याशी सतत तुसडेपणाने वागता. आणि तिच्याशी असं आहे तरी काय हो तिच्यात? बघितलं ना मी त्या दिवशी रात्री, काही पडत बिडत नव्हती ती, नाटकं करत होती आणि तुम्ही मात्र फसलात. आणि आज सुद्धा तेच. तुम्हीच बाबाजी महाराजांना विचारलं ना तिने या घरात राहिलेलं चालेल ना? मग शंभूला कोण सांभाळणार? मी त्याच्यासाठी विचारलं, माझ्यासाठी नाही. शंभू तिच्याशिवाय कोणाला ऐकत नाही, ठाऊक आहे ना तुला? अहो सावकार, अहो तुम्ही ना फारच हळव्या मनाचे आहात हो. कुणाच्याही बोलण्यात येता आणि लगेच विश्वास ठेवता. पण माझी नजर तीक्ष्ण आहे. पुरुषाला जे दिसत नाही ना ते बाईची नजर टिपते. हो म्हणूनच सांगते, त्या तुळसापासून सावध राहा. अख्खी आतल्या गाठीची धूर्त लबाड बाई आहे ती. सतत तुमच्या अवतीभवती पिंगा घालायची संधी हवी असते तिला. तिच्या ना मनात नक्की काहीतरी कट शिजतोय. अहो सावकार, असे रागवू नका हो. अहो मी तुमच्या काळजीपोटीच सांगतेय. नको सांगू, कारण मी काय करायचं, कसं वागायचं हे तू मला नाही सांगायचं. मला डोळे आहेत, बुद्धी आहे, समज आहे, आणि त्याही पेक्षा महत्वाचं, इथे पिढीवर येऊन चुगल्या कुटाळक्या करायच्या नाही. ही जागा त्यासाठी नाहीये. सावकार, माझं ऐकून घे, ही कामाची जागा आहे. आमचा चरितार्थ या पिढीवर चालतो. इथे मुद्दल, व्याज, कर्ज, देणे घेणे, हिशेब अशी कामं होतात. इथे येऊन माझे कान चावायचे नाही, मला त्यात रस नाही. तेव्हा तू निघ इथून. काकू, माझं काम आवडतंय ना तुम्हाला? मी चुकले तर कान धरा माझे आणि शिकवा मला. कान कशाला धरू ग? गुणीच आहेस तू, आणि तुझं कामच काय. मला तू सुद्धा खूप खूप आवडतेस, आणि म्हणूनच बाबाजी महाराजांच्या समोर कधी न बोलणारी मी तुझ्या बाजूने बोललेच की नाही, कारण गुणाचीच आहेस तू. नाहीतर ती माणिक, आमच्या दिघूचं ना नशीबच वाईट आहे. पहिली बायको ती सखू, ती घराची घराण्याची नालस्ती करून गेली, आणि आता ही माणिक छातीवर येऊन बसलीये. आणि जाऊबाईंचं ना फक्त दिघूकडेच लक्ष आहे. अशा विनूकडे दुर्लक्ष होतंय ग त्यांचं. असा विनू किती गुणी आहे, साधा आहे, भोळा आहे. आता त्याचं पण लग्न व्हायला नको का ग? हो, व्हायलाच हवं. विनोशेठ मनाने खूप चांगले आहेत, आणि त्यांनाही खूप चांगली मुलगी मिळेल बघा. त्यांचं मन जपणारी, त्यांची काळजी घेणारी, त्यांचं कल्याण होईल, सुखी होत ते. अगं, माझ्या ना डोळ्यासमोर अशी एक चांगली मुलगी आहे,
खरंच? कोण आहे ती मुलगी? मी ओळखते का तिला? कुठे असते ती? अगं माझ्या समोरच तर आहे. अगं ही काय? तूच ग तुळसा, तूच ग तुळसा. धीराशी लग्न? तुळसा, अगं तू ना माझ्या मनात भरलीस ग. असं समज की मी माझ्या लेकासाठी तुला मागणी घालते ग. त्याला ना तुझ्यासारखीच बायको हवी. अगदी अगदी गुणी, सालस, साधी भोळी. विठुराया, ही कुठली भयंकर कसोटी. विनू भाऊजी मला बाबासारखे. हा विचारही माझ्या मनाला शिवू शकत नाही. बिचाऱ्या काकू, त्यांना सत्य ठाऊकच नाहीये. पण जीवात जीव असेपर्यंत आणि पुढचे 7 जन्म मी नवरा म्हणून आहोंशिवाय कोणाचाच विचार करूच शकत नाही. विठुराया, नको रे अशी कसोटी घेऊ. काय ग तुळसे, मान काय खाली घालतेस आणि अशी लाजतेस काय? अगं गोंधळलीस का ग? आम्ही सुद्धा कधी काळी तरुण होतोच. हा, मी समजू शकते तुझ्या भावना. फारच नाजूक विषय हो हा. पण माझा विनू आहे ना, तो अगदी साधा भोळा आणि प्रामाणिक आहे. तुमचा जोडा ना अगदी शोभून दिसेल ग. आणि मला ना तू खूप आवडलीस. तुझ्यासारखी सून मला हवी होती ग. अगं किती गोरी मुरू झाली आहेस. बघू, नाचतेस की काय? हा, बघू बघू. अगं छान. माझी सून म्हणजे ना अगदी लाजाळूचं झाड आहे. कावऱ्या बावऱ्या हरिणीसारखी गत झाली तिची. असंच व्हायचं, अगदी शालीन. जुळत येत माणिकच्या हस्तरेषा गुप्तधन रेषांशी जुळू देत. आता माणिक आणि दिगूचं लग्न लावीन.